नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज आपल्या या मास्टर रेसिपीच्या किचनमध्ये तुमच्यासाठी मस्तपैकी साऊथ इंडियन वन पॉट मील रेसिपी घेऊन आलेली आहे। पावसाचे दिवस सुरू आहेत, रात्री एकच आयटम काहीतरी करावा आणि मस्त तो गरमागरम एन्जॉय करावा अशी ही रेसिपी आहे। याचं नाव आहे सांबार सधम। कसं करायचं चला बघूया। ही खरं म्हणजे भाताचीच रेसिपी आहे, पण मजा काय आहे याच्यामध्ये भरपूर भाज्या जातात, त्यामुळे तांदळाचं प्रमाण अगदी कमी असतं आणि थोड्या प्रमाणात जरी केलं तरी झाल्यानंतर ते भरपूर होतं। तर त्याच्यासाठी काय काय घ्यायचंय बघा। एक वाटी मी तर आंबेमोहर तांदूळ घेतलाय आणि हा अगदी रॉ राईस आहे, म्हणजे ह्याला आम्ही पॉलिश केलेला तांदूळ नाहीये, शेतातला हा डायरेक्ट तांदूळ येतो। एक वाटी आंबेमोहर तांदूळ आणि अर्धा वाटी तुरडाळ। ही तुरडाळ सुद्धा रॉ आहे, पॉलिश केलेली नाही आहे आणि हे 2-3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये हे स्वच्छ धुतल्यानंतर ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ घेतले त्याच वाटीने 6 वाटी पाणी घालायचं आहे। 2 3 4 5 6 आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद, मीठ, यात विष्णूजींचा हिंग, पण 2 ते 3 शिट्या काढून घेऊया। आता कुकरच्या शिट्या होत आहेत, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया, कारण आपल्याला अजून भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर ते कसं करायचं दाखवते। इथं बघा, एक छान असं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल, 1 चमचाभर तूप, तुपाची फोडणी छान लागते। आता हे गरम झालं की मोहरी, जिरं, मेथी दाणा नावाला घालायचा आहे 1 पाव चमचे, कढीपत्ता, हिंग, लाल मिरची। सांबार सदम म्हटल्यावर सांबार कांदे लागतात, खरं ते कांदे जर नसतील तर आपले छोटे छोटे कांदे असे सोलून घ्यायचे। हे नवलकोनचे तुकडे घेतलेत मी, ह्याला नवलकोन म्हणतात। हा सोलायचा आणि ह्याच्यामध्ये हा असा बटाट्यासारखा गर असतो। नंतर 2 गाजर घेतलेत, बीन्स घेतले, फ्लॉवर घेतलेत, मटार घेतलेत। भाज्या तुम्हाला आवडतात तशा तुम्ही घेऊ शकता। ह्याच्यामध्ये दुधी, लाल भोपळा, मग सगळं जातं। आता या सगळ्या भाज्या काय करायच्या, या आपल्या फोडणीमध्ये घालायच्या। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, हे छान आपण ह्याच्यामध्ये तळसून घेऊ आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान जराशा शिजू देत। थोडंसं ह्याच्यात आपण पाणी घालूया, भाज्या बुडतील एवढं। आणि आता ह्याला चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि हे सगळं छान शिजू द्यायचं आहे आपल्याला। आता इथं आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेत, 80% शिजल्यात जमा आहेत आणि आपला कुकर जो आहे तो शिट्या मारून मस्तपैकी थंड झालेला आहे। आता पुढची प्रोसेस दाखवते। हे बघा, असे कांदे सुद्धा शिजलेले आहेत, गाजर शिजले, मटार, नवलकोन बऱ्यापैकी सगळं शिजलेलं आहे। पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला। आता हा कुकर पण बऱ्यापैकी थंड झालेला आहे। इथं बघा, छान आपली डाळ आणि तांदूळ दोन्ही शिजून आलेलं आहे। हे थोडंसं असं मॅश करून घेऊया आपण, अगदी नावाला, खूप जास्त नाही करायचं। आता ह्याच्यामध्ये थोडी हळद आणि सांबार मसाला। आता आपण काय बनवतोय,
सांबार सदम. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सांबार मसाला आहे. मी सांबार मसाला कसा करायचा हे ऑलरेडी आपल्या चॅनलवर दाखवलंय. आय बटन दाबा, तिथे तुम्हाला ही रेसिपी भेटेल, नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असते, ती प्रेस करा, तुम्हाला ती रेसिपी भेटेल. आणि आता हे सांबार मसाला जो आहे तो चढता घालायचा. आपण ह्याच्यात मिरची पूड वगैरे काहीच घालत नाहीये. चांगला अर्धा वाटी सांबार मसाला घालायचा. इतका सुंदर सुगंध येतो या मसाल्याचा. आणि ह्याच्यामध्ये आता हा भात करायचा. छान मिक्स करायचं. आपण भात शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, भाज्यांमध्ये पण मीठ घातलं होतं. आता हे छान सगळं एकजीव होऊन येऊ दे. छान ह्याला उकळी येऊ दे, मग पुढची प्रोसेस दाखवते. आता एक 5 मिनिटं ह्याला मीडियम गॅसवरती झाकण लावून ठेवूया, सगळं एकजीव होऊन जाऊ दे. थोडं तूप, कोथिंबीर भरपूर. आपला सांबार सदम रेडी. गॅस बंद करते आणि सर्व करते. हे सांबार सदम रेडी आहे. करायला खूप सोपं आहे. आणि तुम्हाला सांगू का, साधारण भात आणि सांबार एकत्र बनवल्यासारखीच रेसिपी आहे. साऊथ इंडियन स्पेशल आहे. सुगंध अक्षरशः अख्ख्या घरात दरवळत आहे, इतका सुंदर आलाय त्या सांबारचा. आणि भाज्या, तुपाची फोडणी आणि भात इतका सुंदर लागणार आहे. आता मी टेस्ट करून बघते. तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं घटसर करा, पण मी खरं सांगते, हा ना खूप घट नाही करायचा. असा सांबार टाईप दिसला पाहिजे. कारण काय होतं, थोड्या वेळाने थंड झालं ना की तो परत भात फुगतो आणि ती डाळ फुगते आणि तो सगळं पाणी शोषून घेतं. त्यामुळे थोडंसं पाणी चढतेकडे ठेवायचं, म्हणजे सर्व करेपर्यंत ते छान असं सुपी राहतं. आता इथं बघा, मी माझ्यासाठी खास या बाउलमध्ये, मला यातले कांदे फार आवडतात यार, गाजर, यम, आणि थोडंसं तूप घालते. तुपाची चव वाव. गरम गरम आहे. आणि कसं आहे ना, आता थंडीचे दिवस आहेत, पावसाचे दिवस आहेत, अशा वेळेला हे गरम गरम खायला खूप मस्त लागतं. एकदम यम्मी झालंय. खूप टेस्टी आहे. मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज.